नमस्कार, मी धनश्री. पाहूया शिवसत्ता टाइम्सचा एक स्पेशल रिपोर्ट. प्रजासत्ताक दिन हा भारताच्या इतिहासातील एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि गर्वित दिवस आहे. 26 जानेवारी हा दिवस आपल्या देशाच्या घटनेची अंमलबजावणी होऊन भारताला एक नवीन दिशा आणि ओळख मिळाली. 1950 मध्ये या दिवशी भारताने आपल्या राज्यघटनेला स्वीकारले आणि या दिवशी भारत एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही प्रजासत्ताक म्हणून उदयाला आला. अलीकडेच आपण स्वातंत्र्याची 75 वर्षे मोठ्या उत्साहात राष्ट्रीय सण म्हणून वर्षभर साजरा केला. मग प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व नेमके काय? प्रजा म्हणजेच लोक, प्रजासत्ताक म्हणजेच प्रजेने प्रजेसाठी, प्रजेचे चालवलेले राज्य, होय म्हणजेच प्रजासत्ताक. प्रजासत्ताक म्हणजे जिथे देशाचा प्रमुख वारसा हक्काने निवडला न जाता लोक निर्वाचित पद्धतीने प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष निवडणुकांच्या माध्यमातून निवडला जातो आणि तेथील सर्व शासकीय कार्यालय पदे देशाच्या सामान्य नागरिकांसाठी खुली असतात. देशाच्या अशा कारभाराला प्रजासत्ताक म्हणतात. भारताला स्वातंत्र्य देशाची फाळणी होऊन मिळाले होते. त्यात राष्ट्रीय काँग्रेसच्या नेत्यांचा लोकतांत्रिक सरकारचा मुद्दा लक्षात घेऊन असे सरकार स्थापन होईपर्यंत काही अराजकता माजू नये यासाठी लॉर्ड माउंटबॅटन यांची गव्हर्नर म्हणून नेमणूक ब्रिटिशांनी केली होती. लोकतांत्रिक सरकारमध्ये राष्ट्रपती देशाचे संविधानिक प्रमुख असतात. सर्वोच्च म्हणून राष्ट्रध्वज फडकवण्याचा मान त्यांचा असतो. पण तेव्हा असे झाले नाही, कारण आपला देश स्वतंत्र झाला तेव्हा कोणीही अधिकृत राष्ट्रपती नव्हते. तेव्हा भारताचे गव्हर्नर लॉर्ड माउंटबॅटन होते. स्वातंत्र्य देताच काही अराजकता माजू नये म्हणून ब्रिटिश सरकारने त्यांची तशी तात्पुरती नेमणूक केली होती. देशाचे पंतप्रधान म्हणून तेव्हाच्या राष्ट्रीय काँग्रेसकडून पंडित जवाहरलाल नेहरू यांची निवड करण्यात आली होती. माउंटबॅटन सर्वोच्च पदी होते, पण ब्रिटिश सरकारने नेमलेले होते. म्हणून या स्वातंत्र्य दिनी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी राष्ट्रध्वज फडकावला व स्वातंत्र्य दिनी देशाच्या पंतप्रधानांनी राष्ट्रध्वज फडकवण्याची परंपरा पुढे रूढ झाली. 15 ऑगस्टला भारत स्वतंत्र झाला, तरी तो कसा चालवला जाईल याबाबत कोणताही अधिकृत मार्ग ठरवलेला नव्हता. भारतातील निर्णय प्रक्रिया व धोरणे ठरवण्यासाठी, प्रक्रिया स्पष्ट करण्यासाठी राज्यघटना महत्त्वाची होती. देशाचा कारभार चालवण्यासाठी संविधानाच्या माध्यमातून काही नियम घालून दिलेले असतात. याच नियमांना अनुसरून देशाचे कार्य चालवले जाते. संविधान हा मूलभूत कायदा असतो. इतर सर्व कायदे संविधानापेक्षा दुय्यम असतात. देशाचे सरकार, न्यायालय तसेच प्रशासन यांना संविधानात लिहून दिलेल्या नियमांच्या किंवा कायद्याच्या चौकटीत राहूनच काम करावे लागते. 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय संविधान पूर्णपणे अंमलात आले. त्यामुळे 26 जानेवारी 1950 पासून भारतात कायद्याचे राज्य चालू झाले. प्रजेची सत्ता सुरू झाली. म्हणजेच भारत 26 जानेवारी 1950 ला प्रजासत्ताक झाला. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर 2.5 वर्षांनी 26 जानेवारी 1950 रोजी स्वतंत्र भारताची राज्यघटना मंजूर झाली आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून निवड झाली. भारतीय संविधान हे मूलभूत गोष्टींवर लिहिले गेले आहे. भारतीय लोक हेच सत्तेचे उगमस्थान आहे असे सांगून न्याय, समता, बंधुता, राष्ट्रीय एकता व एकात्मता ही मूलभूत उद्दिष्टे, तर सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य हे राजकीय व्यवस्थेचे स्वरूप निश्चित करण्यात आले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली साकार या अभिनव राज्यघटनेच्या माध्यमातून 26 जानेवारी 1950 या दिवशी भारत प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून उदयास आला. तेव्हा दिल्लीच्या राजपथावर राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येऊन पदपथावर तिन्ही सैन्य दलांचे संचलन व मानवंदना देत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. राष्ट्रीय ध्वज उभारण्यापासून ते शाळा आणि समुदायांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमापर्यंत भारतीय हा दिवस साजरा करण्यासाठी एकत्र येतात. लोक स्थानिक उद्यानामध्ये जमतात, देशभक्तीपर कार्यक्रम आयोजित करतात आणि परेडचे थेट प्रक्षेपण पाहतात. ही अशी वेळ आहे जेव्हा कुटुंबे आणि मित्रे एकत्र येऊन जेवणाचा आनंद घेतात, देशभक्तीपर गाणी गातात आणि प्रजासत्ताक म्हणून भारताच्या प्रगतीवर विचार करतात. आपण भाग्यवान आहोत की यावर्षी आपण आपल्या देशाच्या
या रोमहर्षक 76व्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याचे साक्षीदार आहोत. जय हिंद. भारत माता की जय. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. त्याचबरोबर असे नवनवीन व्हिडिओ पाहायचे असल्यास आमच्या शिवसत्ता टाइम्सला सबस्क्राईब करा. तुर्तास धन्यवाद. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.